गुड मॉर्निंग गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर तुम्ही बघत असाल ज्ञानेसुद्धा रेडी झालेला आहे, कारण त्याची 12:30 वाजता शाळा आहे आणि आज शनिवार आहे, तर आज हाफ डे आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की मला आणि ज्ञानेशला, जसं की ज्ञानेशची रोज म्हणजे रोजची जी शाळा असते तो दुपारी 12 वाजता 12:30ला जातो आणि संध्याकाळी 5:30 म्हणजे 6पर्यंत तो घरी येतो. मग आता या डेली रुटीनमध्ये भाजी चपाती, भाजी भाकरी, त्यानंतर डाळ भात, मिसळ भात, उसळ भात खाऊन कंटाळा आलेला आहे. तर काय खायचं ज्ञानेश आज? गाडीबे पिझ्झा तर मला आणि ज्ञानेशला, आम्हाला दोघांनाही जेवणा व्यतिरिक्त काहीतरी वेगळं खायचं आहे. तर आम्हाला गार्लिक चीज पिझ्झा खायचा आहे. त्यानंतर एक छान मस्त असे छोटे छोटे स्मॉल पिझ्झा खायचे आहेत. त्यानंतर मग आम्हाला पास्ता खायचा आहे. त्यानंतर आम्हाला छान मस्त असं मायक्रोनी सॅलड खायचं आहे, ते खूप छान लागतं. हे सगळं खायचं आहे आणि असं वाटतं की मग आता आपण डॉमिनोजमधून छान मस्त आपण संध्याकाळी ऑर्डर करूया. आता हे सगळं ऑर्डर करण्यासाठी 1000-1500 असे पटकन निघून जातील, नाही का? तर मी तसं काहीही करणार नाही आहे. तर मी ज्ञानेशसाठी हे सगळं मी घरीच करणार आहे. तर आमचा हा संध्याकाळचा बेत आहे आणि आम्हाला दोघांना असं वाटतं की संध्याकाळी छान मस्त हे मी तुम्हाला सांगते, गार्लिक चीज ब्रेड, त्यानंतर स्मॉल छोटे छोटे पिझ्झाज, त्यानंतर पास्ता, मायक्रोनी सॅलड वगैरे, हे जे सगळं आहे हे सगळं छान मस्त असं तयार करून आणि आम्हाला रिलॅक्समध्ये छान मस्त मूवी बघता बघता हे सगळं खायचं आहे. तर हा सगळा असा बेत आहे. तर आता पटापट किचनमध्ये जाऊया आणि हे सगळं तयार करायला सुरुवात करूया. ज्ञानेश खाणार की नाही? Yes. Bye. तर तुम्ही इथे बघू शकता, इथे मी ॲक्टिव्ह ड्राय ईस्ट घेतलेला आहे. तर हे जे ईस्ट आहे, तर आपल्याला हे ईस्ट आधी ॲक्टिवेट करून घ्यावं लागणार आहे. जेव्हाही आपण गार्लिक ब्रेड म्हणा किंवा पिझ्झा म्हणा किंवा पाव म्हणा किंवा डोनट्स वगैरे जेव्हा करतो, तेव्हा ह्या ईस्टचा वापर केला जातो. हे जे ईस्ट आहे हे शॉपमध्ये किंवा ऑनलाईन किंवा ॲमेझॉनवरूनसुद्धा इझिली अवेलेबल आहे. तर इथे मी अगदी अर्ध्या तासापूर्वी मी या डब्यामध्ये पाणी भरून ठेवलं होतं. तर आपल्याला रूम टेम्परेचरमध्ये असणारं पाणी घ्यायचं आहे. तर इथे या डब्यामध्ये मी अगदी अर्धा डबा पाणी भरून ठेवलं होतं, अगदी 1 तास म्हणा, 1 तासापूर्वी. तर ते पाणी हलकं असं जास्त गरमही नाही आणि जास्त थंडही नाही, असं मीडियम याच्यावरती म्हणजे रूम टेम्परेचरमध्ये ठेवायचं आहे. त्यानंतर काय करायचं आपल्याला, इथे मी 1.5 चमचा ईस्ट ॲड केलेला आहे आणि 1 चमचा साखर ॲड केलेली आहे. हे दोन्हीही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर मी इथे झाकण लावून घेतलेलं आहे आणि झाकण मी एकदम पॅक लावून घेतलेलं आहे. आता हे मी असंच 20 ते 25 मिनटं ह्या डब्यामध्ये मी हे असंच ठेवणार आहे, कारण हा जो ईस्ट आहे तर हा ईस्ट ॲक्टिवेट होण्यासाठी 15 ते 20 किंवा 25 मिनटं लागतात. आता हा जो उरलेला जो ईस्ट आहे मी अशा पद्धतीने रॅप करून व्यवस्थित बॉक्समध्ये पुन्हा ठेवून दिलेलं आहे. तर इथे मी घेतलेला आहे बाऊल आणि इथे मी 1/2 किलो मैदा घेतलेला आहे. तर हा जो 1/2 किलो जो मैदा आहे, तर हा 1/2 किलो मैदा आपल्याला या बाऊलमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचा आहे. त्यानंतर मी इथे 1 चमचा मीठ ॲड केलेला आहे. त्याचबरोबर इथे आपल्याला अगदी 2 चमचे ऑइल ॲड करायचं आहे आणि मीठ आणि ऑइल ॲड केल्यानंतर छान व्यवस्थित हे एकत्र एकजीव करून घ्यायचं आहे. आणि
एक गोष्ट मी तुम्हाला सांगेल की हा व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे, कारण मी एकाच वेळेस एवढ्या सगळ्या गोष्टी करायला लावलेल्या आहेत, त्यामुळे थोडासा वेळ आणि उशीर लागतो. तर व्यवस्थित पीठ मिक्स करून घेतलेलं आहे. तर मी झाकण ओपन केलेलं आहे. तर तुम्ही इथे बघू शकतात की आपलं हे जे ईस्ट आहे तो अशा पद्धतीने ॲक्टिवेट झालेला आहे. अशा पद्धतीने हे बबल्स येतात. तर आपल्याला काय करायचं आहे, आता हे स्पूनच्या साहाय्याने छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि ते पाणी आपल्याला या पिठामध्ये ॲड करायचं आहे आणि छान व्यवस्थित मिक्स करून याचं कणिक मळून घ्यायचं आहे. आणि अजून एक गोष्ट सांगेल की काय झालं होतं माहिती आहे का, पाणी जास्त आणि पीठ कमी असं झालं होतं, म्हणून मी यामध्ये थोडासा गव्हाचं पीठ ॲड केलं होतं. मला थोडं पीठ कमी पडत होतं म्हणून, कारण माझ्याकडे मैदा थोडाच होता, म्हणजे पाव किलोच मैदा होता. तर मग आता करायचं काय, तर मग मी त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ ॲड केलेलं आहे आणि मग छान मस्त असं हे कणिक मळून घेतलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, ओट्यावरती छान मस्त असं पीठ पसरून घ्यायचं आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला 15 मिनटं हे जे कणिक आहे छान मस्त मळून घ्यायचं आहे. आणि 15 मिनटानंतर आपल्याला छान मस्त असा हा गोळा तयार करून घ्यायचा आहे. आणि अजून एक गोष्ट सांगेल की थोडे असे हात दुखून, म्हणजे थोडे हलके असे हात दुखतात, जास्त काय दुखत नाही. आणि कारण आपण जेव्हा नवीन पहिल्यांदा करतो तेव्हा आपल्याला ते थोडंसं त्रासदायक वाटतं, पण एकदा आपल्याला सवय झाली ना का त्यानंतर काहीच वाटत नाही. मीही जेव्हा पहिल्यांदा 15 मिनटं पीठ मळलं होतं त्यामुळे मला थोडंसं कंटाळा आला होता, पण मग नंतर मी आता हे जे गार्लिक ब्रेड करते तर हे सेकंड टाईम करते, त्याच्यामुळे मला ती सवय झालेली आहे. तर अशा पद्धतीने मी हा गोळा करून घेतलेला आहे आणि मळून आपला हा जो गोळा आहे तो खूप छान मस्त असा सॉफ्ट झालेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, बाउल घ्यायचं, त्या बाउलमध्ये हा गोळा ठेवायचा आहे. त्यामध्ये आपल्याला छान मस्त असं ऑइल स्प्रिंकर करून घ्यायचं आहे आणि स्प्रिंकर करून झाल्यानंतर आपल्याला छान व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून आपल्याला हा जो बाऊल आहे किंवा हे जे कणिक आहे रूम टेम्परेचरमध्ये ठेवायचं आहे. अशा ठिकाणी ठेवायचं आहे जिथे या पिठाला छान मस्त अशी गरमी भेटेल. तर इथे मी एका साईडला खालच्या साईडला मी पीठ ठेवलेलं आहे. तर तुम्ही इथे बघू शकतात की इथे मी दोन्ही गॅसवरती पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. तर मला खरं म्हणजे पास्ता करायचा आहे आणि मायक्रोनी आहे तिच्यापासून मला सॅलड तयार करायचा आहे. तर तुम्ही इथे बघू शकता, इथे मी पास्ता काढून घेतलेलं आहे. तर मी तुम्हाला एवढंच सांगेल की पास्ता आणि हे मायक्रोनी आहे ते किराणा स्टोअरमध्ये इझिली अवेलेबल असतं, अगदी 20 रुपये पाव. तर इथे मी अर्धा किलो पास्ता आणि अर्धा किलो मायक्रोनी घेतलेला आहे. तर इथे मी बाउल भरून पास्ता आणि मायक्रोनी काढून घेतलेला आहे. तर एकीकडे पाणी बॉईल झालेलं आहे, त्या गरम पाण्यामध्ये आपल्याला हे पास्ता ट्रान्सफर करायचा आहे. दुसऱ्या साईडला सुद्धा एका भांड्यामध्ये हे जे पाणी आहे छान मस्त गरम झालेलं आहे, म्हणजे त्या पातेल्यामध्ये. तर त्याच्यामध्ये आपल्याला मायक्रोनी ॲड करायचं आहे आणि छान मस्त आपल्याला अगदी 5 ते 6 मिनटं हे बॉईल करून घ्यायचं आहे. आणि थोडी ही प्रोसेस आहे ना थोडी मोठी आहे. तर तुम्ही इथे बघू शकता, इथे मी बाउल घेतलेला आहे, त्यामध्ये मी सोयाबीन ॲड केलेलं आहे. अगदी हे छोटे सोयाबीन आहे. तर यामध्ये मी गरम पाणी ॲड केलेलं आहे, जेणेकरून हे जे सोयाबीन आहे लवकर मऊ होतील म्हणून. तर हे सुद्धा मी 15 मिनिटांसाठी साईडला ठेवणार आहे.
तर इथे आपला हा जो पास्ता आहे छान मस्त बॉईल झालेला आहे. तर इथे मी गॅस बंद करून घेतलेला आहे. आता आपण पास्ता आणि मॅक्रोनी काढून घेणार आहोत एका भांड्यामध्ये. तर इथे मी जाळीदार भांडं घेतलेलं आहे, म्हणजे आपण जेव्हा पास्ता त्यामध्ये ट्रान्सफर करू तेव्हा ते जेही काही पाणी असेल ते सगळं म्हणजे खाली निघून जाईल. तर मी अशा पद्धतीने या भांड्यामध्ये पास्ता ट्रान्सफर करून घेतलेला आहे आणि मॅक्रोनीसुद्धा भांड्यामध्ये मी ट्रान्सफर करून घेतलेली आहे. आता बघा आपल्याला काय करायचं आहे की यामध्ये आपण 2 ते 3 चमचे ऑइल ॲड करणार आहोत आणि ऑइल ॲड करून छान व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये मी ऑइल का ॲड करते त्याचं कारण म्हणजे हे जे पास्ता आणि हे जे मॅक्रोनी असं हे थोडंफार चिकट असतं, तर ते एकामेकांना चिटकू नये आणि ते छान मस्त असे मोकळे राहावेत म्हणून मी यामध्ये थोडंसं ऑइल ॲड केलेलं आहे. आणि जेव्हाही तुम्हाला पास्ता गरम गरम खायचं असेल ना, त्यावेळेस तुम्ही हे असं करून ठेवा आणि वेळेवरती पास्ता फोडणीला टाका. आता पास्ता करण्यासाठी मला इथे मसाला तयार करायचा आहे. तर इथे मी 1 कांदा, 1 टोमॅटो, कोथिंबीर, आलं, लसूण घेतलेलं आहे. तर ग्राइंडरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे सगळं कांदा, टोमॅटो, आलं, लसूण आणि कढीपत्ता हे ॲड करायचं आहे आणि छान मस्त याची ही अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे. आणि कांदा टोमॅटो ग्रेव्हीमध्ये पास्ता अमेझिंग लागतो. कधी ट्राय नसेल केले तर नक्की ट्राय करा. तर इथे मी थोडंसं ऑइल ॲड केलेलं आहे 1 चमचा. त्यानंतर यामध्ये जिरं राई ॲड करायचं आहे आपल्याला आणि आपण जी पेस्ट तयार केली होती कांदा टोमॅटोची ती ॲड करायची आहे. इथे आपल्याला हळद, गरम मसाला, लाल तिखट ॲड करायचं आहे. आपले जे घरगुती जे बेसिक मसाले आहेत ते ॲड करून छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता मी यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे. छान व्यवस्थित परतळून घ्यायचं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, थोडी आपण याला वाफ देणार आहोत म्हणून झाकण ठेवून अगदी 5 मिनटं आपण वाफ देणार आहोत. आणि इथे मी खरं म्हणजे खूप कमी तिखट करणार आहे, कारण ज्ञानेशला मी आजकाल म्हणजे खूप कमी तिखट देते आणि जर जास्त तिखट झालं तर तो खात नाही, म्हणून मी त्याच्यासाठी कमी तिखट करणार आहे. तर झाकण काढून घेतलेलं आहे. तर इथे बऱ्यापैकी जे पाणी होतं ते ऑब्झर्व झालेलं आहे. आता इथे मी 2 मॅगी क्यूब ॲड केलेले आहेत. या मॅगी क्यूबने खूप छान मस्त अशी इथे मी मॅगी क्यूब नाही मॅगी मसाला ॲड केलेला आहे. तर इथे मी 2 मॅगी मसाला ॲड केलेले आहेत. या मॅगी मसाल्याने खूप छान मस्त अशी चव येऊन जाते. आता माझ्याकडे पास्ता मसाला नव्हता म्हणून मी इथे मॅगी मसाला ॲड केलेला आहे. तुम्ही हा पास्ता मॅगी मसाल्यामध्ये नक्की ट्राय करून बघा, खूप छान लागतो. इथे मी अगदी किंचित असा 1 चिमूटभर मीठ ॲड केलेलं आहे, कारण आपण यामध्ये मॅगी मसाला ॲड केलेला आहे आणि मॅगी मसाल्यामध्ये ऑलरेडी मीठ असतं, त्याच्यामुळे आपल्याला मिठाचं प्रमाण थोडं कमी ठेवायचं आहे, म्हणून मी अगदी चिमूटभरच मीठ ॲड केलेलं आहे. छान व्यवस्थित एकत्र एकजीव करून घ्यायचं आहे. कोथिंबीर असेल तुम्ही कोथिंबीर ॲड करू शकतात. तर फायनली इथे आपला झटपट अशा पद्धतीने हा पास्ता तयार झालेला आहे. त्यानंतर आपण इथे मॅक्रोनी सलाड तयार करणार आहोत. इथे मी एक काचेचा बाउल घेतलेला आहे. त्यामध्ये आपल्याला व्हेज मेयोनीज आणि शेजवान चटणी आपल्याला ॲड करायची आहे. तर इथे मी शेजवान चटणी आणि मेयोनीज या काचेच्या बाउलमध्ये एकत्र ॲड केलेला आहे. आणि मी तुम्हाला सांगेल की ना मला आधी मी ना डीमार्टमधून ना पाऊच आणायचे असे म्हणजे ह्याचे मेयोनीजचे वगैरे, पण हे असे छोटे छोटे हे जे पॅकेट असतात ना हे खूप छान वाटतात. आता यामध्ये मी थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे. तर तुम्ही पाण्याऐवजी तुम्ही दुधाचासुद्धा वापर करू शकतात. तर छान मस्त आपल्याला पाणी ॲड करून मिक्स करायचं आहे आणि छान मस्त फेटून घ्यायचं आहे.
फेटून झाल्यानंतर इथे मी अगदी एक छोटा चमचा मी साखर ॲड केलेली आहे. त्यानंतर इथे मी 1 चमचा टोमॅटो सॉस ॲड केलेला आहे. छान मस्त आपलं हे सगळं फेटून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने आपण सॅलडसाठी हा एक सॉस तयार करून घेतलेला आहे. हा जो सॉस आहे खूप छान म्हणजे हलका तिखट, बाकी छान मस्त गोड, आंबट असा हा सॉस लागतो, मस्तच लागतो. तर जर तुम्ही याच्यामध्ये दूध ॲड केलं तर अजूनच थोडी म्हणजे चव बदलून जाते, म्हणजे अजूनच खूप छान टेस्टी असं लागेल. आता बॉईल केलेली जी मॅक्रोनी होती ती आपल्याला यामध्ये ॲड करायची आहे. अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचे आहे. तर इथे आपलं हे जे सॅलड आहे हे सॅलड तयार झालेलं आहे आणि तुम्ही यामध्ये स्वीट कॉर्न्स, कांदा, टोमॅटो किंवा काकडी वगैरे तुम्हाला जे व्हेजिटेबल्स आवडतात तुम्ही ते यामध्ये ॲड करू शकतात. जसे की फ्रोझन वाटाणे किंवा काकडी किंवा स्वीट कॉर्न वगैरे. तर इथे आपलं हे जे आहे इथे आपला पास्ता तयार झालेला आहे. तर तुम्ही इथे बघू शकतात की इथे आपलं पूर्ण 1.5 तास झाला होता. 1.5 तास मी हे जे कणिक आहे हे मी एका साईडला ठेवून दिलं होतं रूम टेम्परेचरमध्ये. तर अशा पद्धतीने हे जे कणिक आहे छान मस्त आपल्याला पुन्हा मळून घ्यायचं आहे आणि पुन्हा आपल्याला हे कणिक साईडला ठेवून द्यायचं आहे. आणि तुम्ही बघितलं असेल की ते जे कणिक होतं ते पूर्ण असं वरपर्यंत आलं होतं. तर पाव किंवा गार्लिक ब्रेड करण्यासाठी आपल्याला अशाच पद्धतीचं कणिक तयार करून घ्यायचं आहे. तर इथे आपण गार्लिक ब्रेड बरोबर एक सॉस तयार करणार आहोत. तर इथे मी एक बाउल घेतलेला आहे आणि इथे मी बटर घेतलेलं आहे आणि तुम्ही इथे बघू शकता इथे मी चीज छान मस्त असं ग्रेट करून घेतलेले आहेत. त्यामध्ये आपल्याला अमूल बटर ॲड करायचं आहे आणि इथे आपण दूध ॲड करणार आहोत. तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगेल की माझ्याकडे दूध नव्हतं तर मी दूध पावडरपासून दूध तयार करून घेतलेलं आहे. आता हे सगळं एकत्र एकजीव करायचं आहे. आता हे सगळं एकत्र केल्यानंतर काय करायचं आहे, मी एका पातेल्यामध्ये पाणी ॲड केलं होतं आणि छान मस्त अशी उकळी आलेली आहे आणि पाणी बुडालाच ठेवायचं आहे, खाली बुडालाच ठेवायचं आहे, जास्त पाणी घ्यायचं नाही आहे. त्याच्यावरती हा बाउल ठेवायचा आहे आणि आपल्याला छान मस्त सतत हे मिश्रण हलवत राहायचं आहे अगदी सगळं मेल्ट होईपर्यंत. तर इथे मी गॅस बंद केलेला आहे. तुम्ही इथे बघू शकतात की इथे आपला हा सॉस तयार झालेला आहे. सांगण्याची गोष्ट म्हणजे असं जो चीज आहे तो पूर्णपणे मेल्ट झालेला आहे आणि हा जो सॉस आहे हा अमेझिंग लागतो वगैरे. आणि जर तुम्हाला अजूनच हा सॉस थोडा ना घट्ट हवा असेल तर तुम्ही अजून याला उकळत्या पाण्यामध्ये अजून तुम्ही याला छान मस्त असं जास्त वेळ ठेवून याला घट्ट करू शकतात. तर हा जो सॉस आहे तर हा सॉस मी एका वाटीमध्ये ट्रान्सफर करून घेतलेला आहे आणि हा जो सॉस आहे हा गार्लिक ब्रेड बरोबर किंवा आपण जो मायक्रोनी सॅलड वगैरे केला होता किंवा आपण जो पास्ता करतो त्या पास्त्याबरोबर सुद्धा हा जो सॉस आहे तो अमेझिंग लागतो. तर मी इथे फ्राय घेतलेला आहे, त्यामध्ये मी ऑइल ॲड केलेलं आहे आणि इथे मी लसूण घेतलेला आहे. आता हा जो लसूण आहे तर हा लसूण आपल्याला असं छान मस्त मऊ करून घ्यायचा आहे. तर तुम्ही लसूण छान मस्त स्टीमही करू शकतात. तर मी इथे अशा पद्धतीने हा जो लसूण आहे तो तेलामध्ये मी फ्राय करून घेतलेला आहे आणि इथे मी एक मोठी चूक केलेली आहे. तर तुम्ही जो लसूण आहे तो तुम्ही छान मस्त असं वाफून घ्या किंवा त्याला बॉईल करून घ्या. बॉईल केल्यानंतर तो एकदम छान मस्त असं स्मॅश होतो. तर इथे मी लसूण अशा पद्धतीने छान मस्त असे ब्राऊन करून घेतलेले आहेत आणि इथे मी एका साईडला खलबत्ता घेतलेला आहे आणि खलबत्त्याने छान मस्त जसं आपण लसूण टेचतो ना त्या टाईपमध्ये पूर्ण हे लसूण मी टेचून घेतलेले आहेत
आणि हे जे लसूण आहे ते हे लसूण आधी तुम्ही थंड करून घ्या आणि मगच स्मॅश करा. तर इथे मी खलबत्त्याच्या साहाय्याने अशा पद्धतीने हे लसूण छान मस्त एकदम सॉफ्ट मऊ करून घेतलेले आहेत. तर इथे आपलं हे गार्लिक ब्रेडसाठी आपण अशा पद्धतीने लसणाची पेस्ट करून घेतलेली आहे. इथे मी अमूल बटर ॲड केलेलं आहे आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगेल की इथे माझी ही पद्धत चुकीची आहे की मी तो लसूण फ्राय करून घेतलेला आहे तेलामध्ये. तुम्ही तो लसूण बॉईल करून घ्या किंवा लसूण स्टीम करून घ्या, जेणेकरून तो छान मस्त सॉफ्ट होईल. आणि त्यामध्ये अमूल बटर ॲड करून छान मस्त गार्लिक ब्रेडसाठी बोलतात ना जो मसाला म्हणा किंवा जो मसालाच म्हणू शकतो आपण त्याला, गार्लिक ब्रेडसाठी जो मसाला लागतो तो तयार झालेला आहे. तर इथे मी हे जे सोयाबीन आहे यामध्ये हळद, लाल तिखट, गरम मसाला ॲड करून छान व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे. त्याच फ्राय पॅनमध्ये थोडंसं तेल होतं म्हणून हे जे सोयाबीन आहेत ते मी छान अशा पद्धतीने फ्राय करून घेतलेले आहेत. आता बघा आपण जो पिझ्झा करणार आहोत तर मी ते अगदी झटपट अशा पद्धतीने मी पिझ्झा सॉस तयार करून घेणार आहे. तर एका वाटीमध्ये मी एक चीज ग्रेट करून घेतलेला आहे. त्यामध्ये आपल्याला शेजवान चटणी आणि मेयोनीज ॲड करायचं आहे आणि छान अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे आपला पिझ्झा सॉस तयार झालेला आहे. इथे मी कुकर घेतलेला आहे. या कुकरमध्ये एक प्लेट अशा पद्धतीने उपडी ठेवलेली आहे. त्यानंतर इथे आपल्याला कुकरची शिट्टी काढून घ्यायची आहे आणि झाकण लावून घ्यायचं आहे आणि गॅस ऑन करायचा आहे, गॅस बारीक करायचा आहे. आणि गार्लिक ब्रेड मी इथे कुकरमध्ये तयार करून घेणार आहे. तर त्यासाठी आपल्याला हा जो कुकर आहे हा फ्री हीट करण्यासाठी ठेवून द्यायचा आहे. तर इथे आपण पीठ मळून घेतला होता मगाशी. पुन्हा आपण त्या काचेच्या बाउलमध्ये ठेवलं होतं, तो पुन्हा छान मस्त असा फुगलेला आहे. तर मी तुम्हाला एवढंच सांगेल की मी जे गार्लिक ब्रेडसाठी जे मी कणिक मळलं होतं ते आपल्याला साधारणपणे 1.5 तास ठेवायचं आहे आणि 1.5 तासानंतर पुन्हा एकदा आपल्याला ते मळायचं आहे आणि म्हणून पुन्हा झाकण ठेवायचं आहे 15-20 मिनटं आणि 15-20 मिनटांनी पुन्हा त्याचे छान मस्त असे गोळे तयार करून घ्यायचे आहेत. तर इथे मी खाली एक प्लेट घेतलेली आहे. त्या प्लेटवरती छान अशा पद्धतीने मी पीठ पसरवून घेतलेलं आहे आणि हा जो गोळा आहे हा हाताच्या साहाय्याने छान मस्त आपल्याला असं प्रेस करून थोडा मोठा करून घ्यायचा आहे. किंवा लाटणा जर असेल तुमच्याकडे, तुम्ही लाटण्याच्या साहाय्याने छान मस्त हे लाटून घेऊ शकतात. तर इथे गार्लिक ब्रेडसाठी मी इथे अशा पद्धतीने छान मस्त गोल अशी ही पोळी तयार करून घेतलेली आहे. आता तुम्ही बघा आपल्याला काय करायचं आहे. आणि गार्लिक ब्रेड जेवढा मोठा हवा त्यानुसार तुम्ही त्याला लहान बारीक तुम्ही तसं करू शकतात. मी मीडियम साईजचा गार्लिक ब्रेड इथे करणार आहे. आणि मी तुम्हाला एवढंच सांगेल की ना मला म्हणजे खूप साऱ्या अशा नवीन रेसिपी मला ट्राय करायला आवडतात वगैरे. आणि मी जेव्हा गार्लिक ब्रेड केला तर तो एवढा छान झाला होता ना की पप्पांना आणि ज्ञानेशला दोघांनाही खूप आवडला होता. आता आपण जो गार्लिक ब्रेडसाठी जो आपण गार्लिक आणि जो अमूल बटरचा जो मसाला तयार केलेला आहे तो आपल्या याच्यावरती लावून घ्यायचा आहे. छान अशा पद्धतीने आपलं हे सगळं असं पसरवून घ्यायचं आहे. आणि पसरवून झाल्यानंतर आपल्याला ही जी गोल पोळी आहे अशी आपल्याला फोल्ड करून घ्यायची आहे. आणि फोल्ड करताना खूप अशी काळजी घ्या. अगदी हलक्या हाताने आपल्याला हे असं फोल्ड करून घ्यायचं आहे. कारण मी ते पोलपाट घेतलेलं आहे आणि ना कधी कधी काय होतं माहिती आहे का, हे जे
हे जे पीठ आहे ना कधी ती खाली येण्याचं चिटकतं, म्हणून खाली आहे ना खालच्या साईडला ना पीठ असं पसरवून घ्या. आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगेल की इथे शक्यतो जे आपलं जे मक्याचं पीठ असतं ना त्याचा वापर केला जातो. म्हणजे आपण जेव्हा पिझ्झा त्या गोळ्यापासून जेव्हा आपण पिझ्झा हाताने तयार करतो ना, तेव्हा खाली आपण तेव्हा ते आपलं जे मक्याचं जे पीठ असतं त्या पिठाचा वापर करतात. पण माझ्याकडे मक्याचं पीठ नव्हतं, म्हणून इथे मी गव्हाचं पीठ खाली पसरवून घेतलं होतं आणि त्याच्यावरती मी गार्लिक ब्रेडसाठी छान मस्त अशी पोळी तयार करून घेतली. आता ही पोळी आपल्याला फोल्ड करायची आहे आणि फोल्ड केल्यानंतर त्याच्या ज्या कडा आहेत त्या हाताच्या साहाय्याने अशाच प्रेस करून घ्यायच्या आहेत. आता आपल्याला चाकू घ्यायची आहे आणि चाकूच्या साहाय्याने अगदी वरच्यावर आपल्याला असं चिरा मारून घ्यायच्या आहेत. तर तुम्ही बघू शकतात की मी अशा पद्धतीने अगदी हलक्या हाताने अशा चिरा मारून घेतलेल्या आहेत, म्हणजे कट्स करून घेतलेल्या आहेत वरच्यावर अगदी. आता आपल्याला काय करायचं आहे, वरतून मी अमूल बटर ॲड केलेलं आहे. ॲड करण्यापेक्षा छान मस्त आपण याला पसरवून घेतलेला आहे, स्प्रेड करून घेतलेला आहे अशा पद्धतीने. आता इथे आपला हा गार्लिक ब्रेड तयार झालेला आहे. आता आपण हा गार्लिक ब्रेड कुकरमध्ये ठेवूया. तर इथे आपला हा जो कुकर आहे, तर इथे मी हा कुकर 15 मिनटं मंद गॅसवरती फ्री हीट करण्यासाठी ठेवला होता. आता आपला हा जो गार्लिक ब्रेड आहे तो आपण यामध्ये ठेवून घेऊया आणि झाकण लावायचं आहे आपल्याला. आणि इथे मी फक्त शिट्टी काढलेली आहे. जर तुमच्याकडे कुकर असेल तर तुम्ही, कारण गार्लिक ब्रेड हा शक्यतो कुकरमध्येच बनवतात. जर ओव्हन नसेल तर तुम्ही कुकरमध्येच बनवू शकाल. तेव्हा जेव्हाही तुम्ही कुकरमध्ये गार्लिक ब्रेड बनवता तेव्हा शिट्टी आणि जो आतलं जे रबर असतं ना काळ्या कलरचं रिंग असते ना ती काढून घ्यायची आहे. आता इथे हा जो कुकर आहे, तर इथे आपला जो गार्लिक ब्रेड आहे अगदी 10 मिनटात तयार होतो, 10 ते 15 मिनटं. तर मंद गॅसवरती आपल्याला छान मस्त तो गार्लिक ब्रेड मंद गॅसवरती होऊन द्यायचा आहे. आता इथे आपण पिझ्झा करणार आहोत. पिझ्झा करण्यासाठी मी इथे छोटे छोटे 2 गोळे तयार करून घेतलेले आहेत आणि इथे मी छोटे पिझ्झा ब्रेड छोटे छोटे पिझ्झा करणार आहे. एक प्लेट घेतलेली आहे, त्यामध्ये पीठ पसरवून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये असे छोटे, त्याच्यामध्ये हा जो गोळा आहे अशा पद्धतीने पसरवून घेतलेला आहे. आता आपण जो पिझ्झा तयार करण्यासाठी आपण जो पिझ्झा अगदी सोप्या पद्धतीने जो पिझ्झा सॉस तयार करून घेतला होता तो आपल्या याच्यावरती ॲड करायचा आहे. आणि ॲड करण्यापूर्वी आपल्याला त्याला फोकच्या साहाय्याने असे छोटे छोटे असे होल पाडून घ्यायचे आहेत. तर इथे मी अगदी छोटे छोटे असे होल पाडून घेतलेले आहेत. त्यानंतर आपण जो पिझ्झा बनवण्यासाठी जो आपण पिझ्झा सॉस तयार केला होता तो यावरती आपल्याला ॲड करायचा आहे. आणि पिझ्झा सॉस ॲड केल्यानंतर आपण जे छोटे छोटे जे सोयाबीन होते, जे आपण ते पॅनमध्ये फ्राय करून घेतले होते, ते आपल्याला यावरती ॲड करायचं आहे. तर मी अगदी छोटे आणि सिंपल अशा पद्धतीने आणि पण खूप छान असं इथे मी माझा एक पिझ्झा तयार करण्याचा माझा एक छोटासा प्रयत्न आहे. तर इथे अशा पद्धतीने मी सॉस लावून घेतलेला आहे आणि आपण जे पॅनमध्ये जे सोयाबीन फ्राय करून घेतले होते ते सुद्धा आपल्याला एक एक करून असे पसरवून घ्यायचे आहेत. आणि मी जे चीज क्यूब घेतले होते तर मी ते चीज क्यूबसुद्धा रेक्टँगल साईजने कट करून घेतलेले आहेत. तर तुम्हाला चीज ग्रेट करून हवं असेल तर तुम्ही वरतून चीज ग्रेट करूनसुद्धा टाकू शकतात. आणि अशा पद्धतीने मी इथे यावरती मी ब्रेड नाही सोयाबीन असे छान मस्त अशा पद्धतीने स्प्रिंकल करून घेतलेले आहेत. आणि मला आणि ज्ञानेशला हे जे सोयाबीन आहेत हे खूप आवडतात आणि म्हणून मी ते ठरवलं की चला आपण आज
सोयाबीनपासून छान मस्त असा पिझ्झा तयार करूया. तर इथे अशा पद्धतीने मी सोयाबीन स्प्रेड करून घेतलेले आहेत. त्यानंतर इथे आपल्याला हे जे चीज आहे ते आपल्याला अशा पद्धतीने यावरती ट्रान्सफर करून घ्यायचे आहेत. तर जर तुम्हाला यावरती चीज ग्रेट करून हवं असेल तर तुम्ही चीज ग्रेट करून घेऊ शकतात. तर इथे अशा पद्धतीने आपण पिझ्झा तयार करून घेतलेला आहे. आता इथे तुम्ही बघू शकतात की इथे हे जे 2 तवे आहेत तर हे तवेसुद्धा मी 15 मिनटं अगोदर फ्री हीट करण्यासाठी ठेवले होते मंद गॅसवरती. आता यावरती मी भिड्याच्या तव्यावरती मी ही प्लेट ठेवलेली आहे. त्याच्यावरती मी ही कढई उपडी घातलेली आहे. तर आपल्याला अर्धा तास लागणार आहे. पिझ्झा तयार होण्यासाठी आपल्याला अर्धा तास लागणार आहे. तर एवढंच सांगेल तुम्हाला की एका साईडला गार्लिक ब्रेड आणि दोन्ही गॅसवरती 2 पिझ्झा तयार करायला ठेवलेले आहेत. तर हा जो गार्लिक ब्रेड झालेला आहे. मी गॅस बंद केलेला आहे. तर आधी आपल्याला कुकर थंड करून घ्यायचा आहे आणि मगच आपण ते काढणार आहोत. गार्लिक ब्रेड होण्यासाठी अगदी 10 ते 15 मिनटं लागतात. पिझ्झा तयार होण्यासाठी अर्धा तास लागतो. अर्धा तास झालेला आहे. मी गॅस बंद केलेले आहेत. तर आता आपण पटापट गार्लिक ब्रेड आणि पिझ्झा काढून घेऊया. तर तुम्ही इथे बघू शकता आपला गार्लिक ब्रेडसुद्धा तयार झालेला आहे. तर आता आपण हा गार्लिक ब्रेड काढून घ्यायचा आहे. काढताना खूप काळजी घ्या. तर इथे अशा पद्धतीने मी हा गार्लिक ब्रेड काढून घेतलेला आहे. त्याच्यावरती मी हा अमूल बटर स्प्रेड करून घेतलेला आहे. आता आपल्याकडे जो कटर आहे त्या कटरच्या साहाय्याने छान मस्त आपल्याला हा जो गार्लिक ब्रेड आहे कट करून घ्यायचा आहे. आणि तुम्हाला अजून एक गोष्ट सांगेल की मला चीज गार्लिक ब्रेड करायचा होता. ज्ञानेशला नुसता चीज ब्रेड खायला आवडतो. म्हणजे त्याला त्याच्यामध्ये गार्लिक नको होतं. तरीसुद्धा मी नुसतं गार्लिक आणि अमूल बटर ॲड केलेलं आहे. जर तुम्हाला जर तुम्हाला आवडत असेल तुम्ही त्यामध्ये चीजसुद्धा ॲड करू शकतात. आणि माझ्याकडे चीज खूप कमी होते म्हणून मी या ब्रेडमध्ये चीज ॲड केले नाही. आणि इथे आपला हा जो गार्लिक ब्रेड आहे तर खूप छान मस्त असं स्पॉन्जी झालेला आहे. तुम्ही बघू शकतात. तर इथे मी अशा पद्धतीने हे कटरच्या सहाय्याने कट करून छान मस्त अशी प्लेटिंग तयार करून घेतलेली आहे. आणि इथे खूप छान अशा पद्धतीने आपले गार्लिक ब्रेड तयार झालेले आहेत. आणि ह्या व्हाईट सॉस बरोबर हे जे गार्लिक ब्रेड आहे ते अमेझिंग लागतात. मुळात मजा कशाची माहिती आहे का, जो आपण व्हाईट सॉस तयार केला ना त्याची खरी मजा असते. आणि त्या सॉसबरोबरच गार्लिक ब्रेड अमेझिंग लागतो. तर इथे आपले पिझ्झासुद्धा तयार झालेले आहेत. ते सुद्धा तुम्ही कटरच्या साहाय्याने कट करून घेऊ शकतात. तर इथे अशा पद्धतीने आपला गार्लिक ब्रेड तयार झालेला आहे. त्यानंतर इथे आपला पास्ता तयार झालेला आहे. मायक्रोनी सॅलड तयार झालेला आहे. आणि इथे आपलं पिझ्झासुद्धा तयार झालेला आहे. तरीसुद्धा एक गोष्ट मिसिंग आहे. ती गोष्ट म्हणजे अशी की जर आपण पिझ्झा, गार्लिक ब्रेड आणि त्यानंतर आपण जर छान मस्त पास्ता खात असू तर त्याचबरोबर वेफर्स असायलाच हवे. तर इथे मी एका बाउलमध्ये वेफर्स ॲड केलेले आहेत. तर इथे अशा पद्धतीने हे सगळं छान मस्त तयार करून घेतलेलं आहे. तर या तुम्हीसुद्धा खायला. तर गाईज तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर करा. आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. तुम्ही तुमची काळजी घ्या आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर ज्ञानेशलासुद्धा हे सगळं खूप आवडलेलं आहे आणि तुम्हीसुद्धा नक्की